नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रुकडीत प्राथमिक शाळेच्या खोलीला आग विझवताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरला. अग्निशामक दलाच्या बंबाने आग आटोक्यात. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पडीक खोलीला आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने विद्यार्थी संमेलनानिमित्त बाहेरगावी गेल्याने मोठा अनर्थ टळला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र धुरामुळे त्यांचा श्वास गुदमरल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार व्यसनी युवकांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील जिल्हा परिषद कुमार विद्या मंदिर शाळेतील पडीक खोलीला शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास अचानक आग लागली. आडगळीच्या खोलीत ठेवलेली जुने बेंच, पुस्तके आणि लाकडी साहित्य पेट घेतल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केलं. ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र धुरामुळे काही कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरल्याने परिस्थिती गंभीर बनली. त्यानंतर इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने शाळेतील विद्यार्थी संमेलनानिमित्त बाहेरगावी गेल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान आडगळीच्या खोलीत व्यसनी युवकांचा वावर असल्याने निष्काळजीपणातून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची नोंद उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती. हिरकणी न्यूज करिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.